पंचतंत्रातल्या कथा म्हटलं की आपल्याला प्राणी आठवतात, हो ना? पण ही कथा फक्त प्राण्यांची नाहीये. यात संपत्ती आहे, राजकारण आहे आणि नियतीचा एक मोठा खेळसुद्धा आहे. चला तर मग ऐकूया वर्धमान नावाच्या एका व्यापाऱ्याची आणि संजीवक नावाच्या एका बैलाची ही भन्नाट गोष्ट. तर कथेची सुरुवातच होते एका जबरदस्त प्रश्नानं. विचार करा, जंगलाचा राजा सिंह, तो एका साध्या आवाजाने इतका कसा घाबरू शकतो की त्याचं अख्खं राज्यच हादरून जाईल? काय होतो असं त्या आवाजात? चला शोधूया या रहस्याचं उत्तर. तर आपली गोष्ट सुरू होतीये वर्धमान नावाच्या एका व्यापाऱ्यापासून. आता हा वर्धमान तसा चांगलाच श्रीमंत होता, पण एके रात्री काय झालं, त्याच्या मनात एक विचार आला. आणि या एका विचारानं त्याची झोपच उडवून टाकली. विचार कसला होता? तर पैशाच्या खऱ्या ताकदीबद्दल. आणि हो, याच विचारानं त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं. त्याच्या डोक्यात सतत एकच गोष्ट घोळत होती. पंचतंत्रात एक श्लोक आहे. तो सांगतो की या जगात असं काहीच नाहीये जे पैशाने विकत घेता येत नाही. त्यामुळे हुशार माणसाने फक्त आणि फक्त पैसाच कमवला पाहिजे. आता हा फक्त एक विचार नव्हता, ही एक पूर्णपणे जगण्याची पद्धत होती. एक दृष्टिकोन होता जिथे पैसाच सगळं काही आहे. आणि गंमत बघा, हे फक्त वस्तू विकत घेण्याबद्दल नव्हतं. त्या काळीसुद्धा पैसा म्हणजे सोशल पॉवर होती. म्हणजे बघा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याचेच मित्र, त्याचेच नातेवाईक, समाजात मानसन्मान सगळं काही पैशावर अवलंबून होतं, असा वर्धमानचा पक्का विश्वास बसला होता. हे जरा कडवट वाटेल, पण खरं आहे, नाही का? पैसा असला की अनोळखी माणसंसुद्धा स्वतःची वाटतात, आणि पैसा नसला की रक्ताची नातीसुद्धा परकी होतात. हे तेव्हाचं वास्तव होतं, आणि खरं सांगायचं तर आजही यात फारसा बदल झालेला नाही. बरं, पैशाचं महत्त्व तर त्याला कळून चुकलं होतं, पण आता त्याच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. ही संपत्ती मिळवायची तरी कशी? आणि इथूनच त्याच्या आयुष्यातल्या एका मोठ्या निर्णयाची पायाभरणी झाली. मग काय, वर्धमान कामाला लागला. त्याने पैसे कमावण्याचे म्हणजे उपजीविकेचे 6 मार्ग शोधून काढले, आणि प्रत्येक मार्गाचा इतका बारकाईने विचार केला जणू काही तो स्वतःच्या भविष्याचाच हिशोब मांडत होता. त्याच्यासमोर कोणते पर्याय होते? तर भिक्षा मागणे, राजाची नोकरी करणे, शेती, शिक्षण देणे, सावकारी आणि व्यापार, हे 6 पर्याय त्याच्या डोळ्यासमोर होते. पण प्रॉब्लेम असा होता की प्रत्येक मार्गात काही ना काही अडचण होतीच. त्याने सगळ्यांचे प्लस मायनस पॉइंट्स तपास. इथे बघा, त्याने प्रत्येक पर्याय कसा बाजूला सारला ते स्पष्ट दिसते. भिक्षा मागणं, ते लाजिरवाणं होतं. राजाची नोकरी, त्यात धोका होता. शेती तर पूर्णपणे पावसावर अवलंबून. मग विचार करता करता त्याला एकच मार्ग योग्य वाटला, तो म्हणजे व्यापार. सर्वात जास्त फायदेशीर आणि सुरक्षित. आणि मग फायनली निर्णय पक्का झाला. वर्धमान आपल्या गावातून माल उचलणार आणि थेट मथुरा शहरात जाऊन विकणार. पण हा फक्त एक साधा व्यापारी प्रवास नव्हता, तर इथूनच एका मोठ्या नाट्यमय कथेची सुरुवात होणार होती. चला तर मग आता वळूया त्या प्रवासाकडे जिथे या कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं. हा प्रवास फक्त वर्धमानचा नव्हता, तर त्याच्यासोबत होता त्याचा विश्वासू बैल संजीवक. आणि त्याच्या नशिबात काय लिहिलं होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. सगळं ठीक चाललं होतं, पण प्रवासात अचानक एक संकट आलं. यमुनेच्या किनाऱ्यावर वर्धमानचा तोच बैल संजीवक, त्याचा पाय घसरला आणि तो बिचारा तिथेच जखमी होऊन कोसळला. आणि हीच ती वेळ होती जिथे मालक आणि त्याचा निष्ठावान सेवक यांची ताटातूट झाली. आता वर्धमानने काय केलं? त्याने संजीवकची काळजी घ्यायला 2 नोकरांना तिथेच थांबवलं. पण ते नोकर, जंगलाच्या भीतीने त्यांनी त्या बैलाला एकटं सोडून दिलं आणि वर जाऊन मालकाला खोटंच सांगितलं. त्यांच्या या एका खोट्यामुळे कथेचा अख्खा नूरच बदलून गेला. इथेच खरी गंमत आहे. बघा, एका बाजूला नोकरांनी सांगितलेली खोटी कहाणी आणि दुसऱ्या बाजूला संजीवकचं सत्य. त्याला जंगलात मोकळी हवा, ताजं गवत, भरपूर पाणी मिळालं आणि तो इतका धष्टपुष्ट झाला की विचारायची सोय नाही. असं वाटत होतं जणू काही नशिबानंच त्याच्यासाठी हा प्लॅन बनवला होता. आणि इथे पंचतंत्र आपल्याला नियतीबद्दल एक मोठी गोष्ट शिकवतं. ज्याचं रक्षण स्वतः नशीब करतं त्याला कोण मारणार? संजीवकचं असं वाचणं म्हणजे नियतीच्या खेळाचं एक परफेक्ट उदाहरण होतं. बरं, आता कथेचा दुसरा भाग सुरू होतो. सीन शिफ्ट होतो थेट जंगलाचा राजा पिंगळक याच्या दरबारात. आणि त्याला जराही कल्पना नव्हती की त्याच्याच राज्यात एक नवीन अज्ञात शक्ती तयार होत होती. इकडे संजीवक आता पूर्णपणे बरा झाला होता. आणि मग काय,
त्याने इतक्या जोरात डरगाळी फोडली की अख्खं जंगल अक्षरशः दणाणून गेलं. आणि हाच आवाज पुढे होणाऱ्या एका मोठ्या संघर्षाची सुरुवात होता. आता विचार करा, पिंगलक होता सिंह, जंगलाचा राजा. पण त्याने आपल्या पूर्ण आयुष्यात कधी बैलाची डरकाळीच ऐकली नव्हती. त्यामुळे जेव्हा त्याने हा अनोळखी आणि दमदार आवाज ऐकला तेव्हा तो प्रचंड घाबरला. तो इतका घाबरला की तहान लागलेली असून सुद्धा पाणी प्यायला गेला नाही. जंगलाचा सर्वात ताकदवान प्राणी एका आवाजाने घाबरून आपल्या मंत्र्यांना घेऊन एका वडाचा झाडाखाली जाऊन सुरक्षित जागी बसला. आता राजाची ही घाबरलेली अवस्था 2 हुशार कोल्ह्यांनी बरोबर हेरली. आणि त्यांच्यासाठी हे काही संकट नव्हतं, उलट ही तर राजकारणात सत्तेत परत येण्याची एक गोल्डन संधी होती. हे दोघे होते कर्टक आणि दमनक, दोघे भाऊ. पूर्वी ते मंत्री होते, पण त्यांना कामावरून काढून टाकलं होतं. आता कर्टक कसा होता, तर एकदम सावध आणि विचार करणारा. पण दमनक, तो मात्र भारीच महत्वाकांक्षी आणि संधीची वाट बघणारा होता. दमनकलाला राजाच्या या भीतीमध्ये संकट नाही तर संधी दिसली. त्याला वाटलं, हीच ती वेळ आहे, या परिस्थितीचा फायदा उचलून आपण पुन्हा राजाचा विश्वास जिंकू शकतो आणि आपलं मंत्रिपद परत मिळवू शकतो. पण त्याचा भाऊ कर्टक, तो त्याला म्हणाला, अरे थांब, आपल्याला या फालतू गोष्टीत पडायची काय गरज आहे. आणि असं म्हणून त्याने दमनकला एका माकडाची गोष्ट ऐकवली, ज्याने दुसऱ्यांच्या कामात नाक खुसलं होतं. आणि इथूनच कथेला एक नवीन इंटरेस्टिंग वळण मिळतं. तर मग प्रश्न हा आहे की मोठ्या लोकांच्या, शक्तिशाली लोकांच्या कारभारात ढवळाढवळ केली तर त्याची किंमत काय मोजावी लागते. दमनके आपल्या भावाचं ऐकेल की आपल्या महत्वाकांक्षेच्या मागे जाईल? याचं उत्तर ते आपण पुढच्या वेळी बघूया.